नमस्कार, लेट्सअप मराठीमध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते। लेट्सअप मराठीच्या या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत दिवसभरातील 10 महत्त्वपूर्ण घडामोडी। यामध्ये आजच्या ठळक बातम्या आहेत त्या म्हणजे राज्यभरातील पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या, यामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये झालेल्या नुकसानी संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या। त्याचबरोबर राज्यातील महाविद्यालय कधी सुरू होणार या संदर्भातील एक मोठी बातमी समोर आली आहे। त्याचबरोबर राज्यातील निवासी डॉक्टर 1 ऑक्टोबरपासून संपावर जाणार आहेत। या संदर्भातील एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। चला तर मग वळूयात आजच्या दिवसभरातील 10 महत्त्वपूर्ण बातम्यांकडे। यामध्ये पहिली महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आकडा मोठा, 80% पंचनामे पूर्ण झाले असून पाऊस ओसरला की 100% पंचनामे पूर्ण होतील। राज्य सरकारकडून NDRFच्या निकषाप्रमाणे मदत दिली जाणार असल्याची मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवारांची माहिती। मुंबईतील शाळेसंदर्भातील निर्णयानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सशी चर्चा करून राज्यातील महाविद्यालय दिवाळीनंतर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती। शेतकऱ्यांना दिलासा, ई-पीक पाहणीच्या माध्यमातून पीक नोंदणीसाठी मुदत वाढली। शेतकऱ्यांना आता 15 ऑक्टोबरपर्यंत पिकाच्या नोंदी करता येणार। राज्य सरकारने या संदर्भात काढले परिपत्रक। कोरोना काळातील शैक्षणिक फी माफी, प्रोत्साहन भत्ता, पालिका महाविद्यालय निवासी डॉक्टरांचा TDSचा मुद्दा आणि राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील हॉस्टेल संबंधित समस्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्याने राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा 1 ऑक्टोबरपासून संपाचा इशारा। विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे 476 कोटी 7,75,000चे नुकसान। ही आणीबाणीची वेळ, ओला दुष्काळ जाहीर करा, राज ठाकरे यांची मागणी। मराठवाड्यात झालेल्या नुकसानीला जलयुक्त शिवारची काम जबाबदार असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केलं मत। नदी, ओढा, नाल्यातून गाळ काढून बाजूला टाकला गेला असल्याने नदी पात्र सोडून शेतामध्ये घुसला आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं। ग्रामपंचायतींच्या वीज बिलांची थकबाकी, कोटींच्या घरात वीज बिल न भरल्यास वीज पुरवठा तोडणार, महावितरणने दिला इशारा। चालू वीज बिलांचा भरणा करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवक आणि सरपंचांवर। मिरज शहरामध्ये 2009 दरम्यान झालेल्या जातीय दंगली प्रकरणी 106 जणांची सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता। गणेश उत्सवाच्या दरम्यान घडली होती दंगल। अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांच्या आणि आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांचा दिलासा। देशाच्या संरक्षणाची धुरा मराठी खांद्यावर असणार, महाराष्ट्राचे सुपुत्र एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांनी भारतीय वायुदलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला। तर या होत्या या दिवसभरातील 10 महत्त्वपूर्ण घडामोडी। यासारख्याच नवनवीन बातम्या आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला। त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्सअप ॲप डाउनलोड करा। धन्यवाद।